आज बनवणार आहे भरलं वांग। सगळ्यांच्या आवडीचं आहे माझ्या घरामध्ये। हे वांग सर्वांना आवडतं। भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत ह्या वांग्याचा खार खायला सगळ्यांनाच आवडतो। खार म्हणजे मसाला, मसाला वांग किंवा भरलं वांग सुद्धा ह्याला आपण म्हणतो। आता मी इथे ना मसाल्यामध्ये भरण्यासाठी कांदा बारीक चिरून, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे। आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाण्याचं कूट, खोबरं घातलं सुकं तरी चालतंय, पण मी आता फक्त शेंगदाण्याचं कूटच घालत आहे कारण गडबड आहे, डब्याला भाजी द्यायची असल्यामुळे। हळद, हिंग घालायचं। कोल्हापुरी कांदा लसूण चटणी असल्यामुळे मला इतर कोणतेही गरम मसाले किंवा धना जिरा पावडर घालायची गरज नाही। तुमच्याकडे ही चटणी नसेल तर तुम्ही धना जिरा पावडर आणि गरम मसाला घालू शकता। चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर घालायची। साखरेमुळे काय होतं, खूप छान चव येते ह्या अशा मसाल्याला। आता वांगी इथे मी चिरून घेतलेले आहेत। त्याला आतून मीठ लावत आहे कारण ते काळेही पडत नाहीत आणि खाताना आळणी लागत नाहीत। खूप छान टेस्ट येते। तर आता हे छान सारण वांग्यामध्ये गच्च भरून घ्यायचं आहे। वांग्यामध्ये सारण भरून झाल्यानंतर फोडणी करायची। चला आता फोडणी करूया। कढई घेतली, गरम झाल्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे। जास्त तेल लागत नाही ह्या भाजीला, नाहीतर खूपच तेलकट होते। मोहरी, कढीपत्ता, जिऱ्याची फोडणी केली आहे। आता ह्यामध्ये भरलेली वांगी घालायचे। छान असे मिक्स करून 2-3 मिनिट परतून घ्यायचे आहेत आणि आता ह्यामध्ये शिजायला लागेल इतपत पाणी घालायचं आणि छान ही भाजी झाकून शिजवून घ्यायची आहे। ही वांग्याची भाजी उकडून वाफेवर वांगे घेऊन सुद्धा तेलामध्ये परतून करू शकतो। तशी भाजी प्रवासाला वगैरे न्यायची असेल तर चालते, खूप छान होते ती सुद्धा। तिचासुद्धा लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे। बघू शकता तुम्ही आता ही भाजी शिजतच आलेली आहे, अप्रतिम चवीला होते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा। चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा। धन्यवाद।